कपाळ मग नाही जर कोणी केलं तर ती बिहून केलं तर घाबरायची काही गरज नाही बरं का. कारण की जे तुम्हाला भुलीसाठी म्हणजे इंजेक्शन दिलेले असते त्याच्यामुळे सूज होती आणि जखम जशी जशी बरी होईल नॉर्मल आहे सुजणं. कारण की जखम झालेली असती जरा हे कसं वारं वगैरे लागलं का. कारण की आता ही छिद्र पडलेत तिथे जखम असणार त्यामुळे. विनायक दादा बानवसे या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर मित्रांनो मी तुम्हाला आज वेगळा दिसत असेल. वेगळा म्हणजे वाकडा तिकडा कसा ना कसा दिसत असेल. तर बघू शकता माझे डोळे वगैरे सुजलेत. तुझ्या इकडे का जरा तर तुम्हाला मित्रांनो नाही आगे इथं दिसतंय क्लिअर तोंड पेंट सुजले. तर मित्रांनो बघू शकता ही डोळं सुजलंय माझं, ही तोंड सुजलंय. तुम्हाला वाटत असेल की काय नेमकं दादाला काय झालंय, कटला रोग बीक झालाय काय, तर तसं काय नाही झालं. पूजा का म्हणलेस गुजारा. तर गोल्या काय झालंय रे मला काय झालंय पूजा काय केली सारखे गपचूप बस नाट करू नको लय मस्ती करतोय ते. हा तर तोंड कसं दिसायला लागले माझं मी मित्रांनो ती चायनीज नसते ते बारका डोळ्याची जशी दिसायला लागली. तसं नाही आपल्या गावात पंढरपूर मध्ये तुम्हाला माहिती का होती काय म्हणते पोरगा. तर मित्रांनो आता तुम्हाला मी माझं डोकं काढून डोक्याला ही काढून दाखवतो कॅप. तर तुम्हाला दाखवता हळूहळू मागणं काढतो. काढ का ओढून काढ ओढून मोरची केस निघतली ओढून काढ. चिपकली नाही चिपकली चिलटले झाले ते अगं. तर मित्रांनो हे ठेवतो इथं कॅप. तर आता बघा कस दिसते कस दिसते पूजा असा कायम जर असं राहिलं तर मला काय नाही वाटत असं राहिलं कारण कसं मी तर म्हणत होते टक्कलच भरा होता माझ्या नवरे. काय गरज होती का पैसे खर्च करायचे. तर मित्रांनो पूजा जरा माहिती द्यायला हे केल्यानंतर काय काय झालं मला सुरुवातीला सांगू का. हे केल्यानंतर पहिल्यांदा तर हे करताना बोलले ते 17-60 इंजेक्शन त्या टकलीत घुसवले. मग इथले मागची तुम्हाला मी जखमला ती इनके जखम पे मलम लगाती हूं ना उसके यहाँ के वो बाल होते वो निकाल कर यहाँ बेटा दिए. तर इथं बसवलं त्यानंतर म्हणजे इफेक्ट काय काय झालं सांगितलं त्यांना. इफेक्ट म्हणजे चेहरा सुजला. आणि तुला काय काय करायला सांगितलं मी कसं केलं तू. पहिल्यांदा तर ही जखम सापली तुम्ही तर व्हिडिओ मध्ये बघितलंय. पण इथं काय करायचं नाही कारण की केस लावून घेतलेले आहेत. कारण तिथे हात जरी लागला तरी रक्त येते आणि तिथे जी केस आपण बसवलेत तेव्हा म्हणजे साईडला निघतात म्हणजे ती फेल जाते तिथली जखमेला म्हणजे जखमेला हात लावल्यावर. हो मला बोलता येईल काय बोलू काय माहिती नाही. मला काय झालं पहिल्यांदा काय मी आलो घरी त्यावेळेस मी तुला काय मलम लावायला सांगितलं. परत मग गोळ्या वगैरे खाल्ल्या. मग त्यानंतर मग हळूहळू काय झालं कपाळ सुजलं. ती सांग म्हणतो तुला माझं डोकं ते दुखत सांगायची काय गरज आहे दिसतंय की कपाळ. मग नाही जर कोणी केलं तर ती बिहून केलं तर घाबरायची काही गरज नाही बरं का. कारण की जे तुम्हाला भुलीसाठी म्हणजे इंजेक्शन दिलेले असते त्याच्यामुळे सूज होती आणि जखम जशी जशी बरी होईल नॉर्मल आहे सुजणं. कारण की जखम झालेली असती जरा हे कसं वारं वगैरे लागलं का. कारण की आता ही छिद्र पडलेत तिथे जखम असणार त्यामुळे तिथे हवा वगैरे जाऊन ती सुचतं काय नाही भ्यायची काय गरज नाही. थोडी खाज पण उठते पण खाज इथं उठते मागच्या साईडला नाही. खाज उठली तर खाजवायचं नाही कारण की तुम्ही जर खाजवलं तर तिथं जी तुम्ही केस बसवल्या ती निघणार आणि रक्त येणार आणि ती तुमची जी ही प्रक्रिया केली ती फेल जाणार. तर मित्रांनो मी इथं पण बसवलेलं त्यांनी म्हणजे काय केलं माहिती आहे का एक्स्ट्रा बसवलेत त्यांनी त्या म्हणजे असं जास्त होती काढलेली त्यांच्याकडनं जास्त निघली होती तर त्यांनी एक्स्ट्रा बसवली. आणि बघू शकता तुम्ही माझं तोंड वगैरे सुजले डोळे सुजल्यात हे सुजलं हे सगळं असं चायनीज लोकांवाले खाली आलंय. तर गाल वगैरे सुजलंय. तर जास्त काय जर तुम्ही कुणी केलं तर काय टेन्शन घ्यायचं काम नाही. ही जी काय मी जे केलंय ते आपल्या म्हणजे स्वतःसाठी केलंय म्हणजे मला करू वाटत होतं म्हणून मी केलं. कारण मी नवीन गाणं काढणार आहे त्या गाण्यामध्ये आपल्याला जरा ही टक्कल वगैरे दिसत होती ना त्यामुळे म्हणलं झाकून घ्यावं छत्री लावावं म्हणलं. बरं मला वाटत नाही ती कायमपर्यंत राहील किंवा जिथपर्यंत राहील तिथपर्यंत राहील. परत कटाप्पा व्हायचा जसं आता आहे तसं आणि व्हिडिओ चालू ठेवायचं. तुम्हाला हसवण्याचं काम आहे माझं. आम्ही हसवत राहणार. आणि ही बघू शकता पूजा मला डॉक्टरनं कमीत कमी 5 दिवस नॉनव्हेज काय खाऊ नये म्हणून सांगितलंय. मग आता 4-5 दिवस झाले तर पूजा अंड्याची भाजी करायला लागली कांदा सोलायला लागली. आता काय करणार आहे पूजा अंडा राईस. तर पूजा अंडा राईस करणार आहे. तर पूर्वी सगळ्यात आधी तर पूर्वीला आपण भेटू. पूर्वी मी ही टक्कल केली कसा दिसतोय छान दिसतोय ना. कपडे बदल आता कपडे बदल
तर पूर्वीला आता शाळेत नेलतं. कशात नेलतं का तिला? ऍडमिशन करा. मग काय झालं? मॅडम म्हणल्या 18 तारखेला या. 18 तारखेला. तर आपण काय करू माहित आहे का, ऋतूकडे जाऊया. ऋतू काय करते बघू. ऋतू आहे का हो? काय करताय? बसलाय ना. तर मित्रांनो आपल्या टकलीबद्दल ह्यांना जाऊन गोष्ट बोलून घेऊ आपण. कसं वाटतंय माझी टक्कल तुम्हाला? आणि कसं काय चेहरा कशा दिसायला लागलाय? तर बघू शकता बघा इथं खटका पडला आणि असं बोट दाबलं ना बघा ती लबराचं काय तर असं नसतं आपण दाबल्यावर बघा टेनिस बॉल वगैरे असं दाबल्यावर खटका पडतो बघा. तसं झालं या. आता मग जादू पूजा दाखवतो या. 1 2 कसलं ते झालं नाही का. तर करायचं आपण आपलं. चला तुमचं पण करू जरा थोडं. हा तुमचं म्हणजे तुमची काढून मला अजून बसूया थोडी थोडी मोठी म्हणजे जास्त मोठी येतील हो. काही टेन्शन नाही बघा. आज झोपली मित्रांनो आरामात. लय आगाव आहे पोरगी इतके आगाव आहे का नाही. डोळं मोठं करा नाही तर बटाटे डोळं करा. आधीच तर माझे चायनीज डोळं झाले आता ही सुचल्यामुळं. पूजा इकडे घे तुला जादू दाखवतो. इकडे इकडे जादू दाखवतो. हो आता तुला जादू दाखवतो. हे आहे का? हो कसं आहे माहिती मला. हो हो तुझा म्हण नको दिली मला दिली. प्रसाद कुठे गेले? गावात गेलं. आयला खड्डे बाई कसलं पडते ना. म्हणजे काय झालं बोलते नाही बोल अजून उतरले नाही ना. उतरल्यानंतर मग काय विषय हार्ड होते. आल्यानंतर भारी दिसेल जरा. बोलूया खड्डे कसलं पडते तुला. आजीला दाखवतो. आजी अगं इथं माझ्या डबरा पडला बघ. खटका पडतो दाबलं खाया सगळं सुजल्यामुळं ती कोलगा वाटतोय. हो खाया ते होय की मग कोलगा पडला. वाकडे तिकडे खटका पडायला लागले. होय बाबा माझे काय म्हणत काय वाऱ्यानं ती झालं की नाक बेग डोळ ती सगळं सुजलंय. अगं सुजलं गेले बाबा. आयशू कसं झालं या? मामा खराब झालं दोन काय आयशा पूर्वी म्हणलेला चांगला दिसतोय बाबा. आर परी कसं दिसतोय मी? चांगला दिसतोय मी तिकडे माझ्याकडे. पण मामा मन मोठ्यानं काळजी घे मन घे. काय सासरे बुवा मन लवकर नीट मोठ्यानं मन. सासरे बुवा मोठ्यानं मोठ्यानं आवाज येतो तोंडात ना. सासरे बुवा माझ्यासारखं म्हण माझ्यासारखं. सासरे बुवा टेन्शन घेऊ नका. मी सुनबाई आहे तुमची मन. मोठ्यानं मन घे मन मोठ्यानं. मी सुनबाई आहे तुमची. हिला काय बोलता येत नाही. किती बोलडा हिला. एवढा आई गेली गावामध्ये. महिना झाला गाडीवर बसलो ना मित्रांनो. केदारनाथला गेलो त्याच्यावर आल्यापासून गाडी हाय अशी ती इथंच आहे. इथं लावली होती पलीकडे तुळशीच्या. तिथं हाय अशी गाडी तिथंच आहे. आणि पाऊस बिऊस झालता झाडं हिरवीगार झाले ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये दाखवतो. आणि इथं पावसानंतर इकडचंच भरतंय सगळं. तुम्हाला तर व्हिडिओ मध्ये बघितलंय तुम्ही. काय झालं बोला का भांडण करताय? फोडणी टाकायला लागली. बघूया राईस कसा करते. बघू बरं टाक बरं राईस. काय टाकलं आता ते? मित्रांनो काय काय हो काही पाल टाकू पाल तुझी तू खाणार का? ए रडणार का? काल वगैरे बंद कर झाला ती. काय झालं कारडा झाला. ए पूर्वी मार नको तू. हो तिला हाक लागे. अगं पाल पाण्या पिण्यात गेली ना तुला भाजी करूनच खायला होतो का नाही बघती. तर मित्रांनो पहिल्यांदा तर पूजानं कांदा टाकलाय. तळायला लागले कांदा टमाटर टाकलं. असलं कसलं करायला लागली पूजा? हा होय ग काय करू असं कसं करायला लागली? भातन बुर्जी एकाच करत म्हणजे मला कालवा करायचं टेन्शन ना. बघा किती माझी बायको माझ्यावर करते. भात गरम करण्याऐवजी आणि स्टिंगची तर एवढी सवय लागलेला प्युअर बिवडी झाली आहे. काय लय अवघड आहे. काय अवघड आहे. आता प्यायला लागली 10-12 दिवसात. तर मित्रांनो
चला आपल्या युट्यूब चॅनल कोण नवीन असाल तर सबस्क्राईब करा. ते सांग अगं तूच जरा बोल की. माझी राईचं अर्धीच रेसिपी सांगतात. अर्धी पटापट टाक की मग तू काय काय करायला लागली ते. मित्रांनो पूजा आता टाकायला लागली तिखट. काय काय टाकायला लागली पूजा? काय नाही बघा साधं सिंपल करायला तिखट टाकणार आहे, मीठ टाकणार आहे, कांदा टोमॅटो तर टाकले बघितलं, तळून घेतलं. आता तिखट टाकलं, मीठ टाकायचं लक्षात नव्हतं, मीठ टाकायला लागली थोडं कारण भातात मीठ आहे त्यामुळे ह्यात थोडं चवीनुसार टाकायचं आपल्या. पहिल्या काय काय टाकलं मला सांगायचं. पहिल्यांदा कढई गॅसवर ठेवली, गॅस चालू केला त्याच्यावर पहिल्यांदा गॅस चालू केला त्याच्यावर कढई ठेवली, त्यात 2 चमचे तेल टाकलं, 2 कांदे टाकले बारीक चिरून, 2 टोमॅटो टाकले बारीक चिरून, 1 चम्मच तिखट टाकलं. तुम्हाला तिखट आवडते म्हणून अर्धा चम्मच थोडा जास्त टाकला, मीठ टाकलं चवीनुसार. आता थोडस मटन मसाला टाकायचंय. तर मित्रांनो हे आमचा परपंच आहे बघ. राडालय काय मी गावात जाऊन किचन मोठं आहे ना. थोडासा मटन मसाला कारण मला सगळ्या भाजीत मटन मसाला लागतो. आणि त्याच्यानंतर आता काय करायचं? आता अंडी फोडून टाकतो. तर आता अंडी फोडायला लागली आहे. एक किती अंडे टाक आता काय करते पूर्वी गब्बर 2 3 4. तर आता काय मस्तपैकी मिक्सर करून गेला. मिक्सर करून काय मिक्स करून घेणार ते. अंडे त्यात का टाकायला लागले बरं? ए हलू नको पूर्वी. पूर्वी आता शिकायला लागले, लग्न झाल्यावर असतं. मी असं ऐकलंय की अंड्याचं ही जर घरात हे केलं ना, ठेवलं ना, पाल ह्याच्या वासानं घरात येत नाही. मग ठेव की त्या पालापुशीच. आता हे काय करायचं बारीक. अगं पूर्वी पाल गेली तिथं. मित्रांनो पूजानं आता राईस टाकलाय. थोडं नॉर्मल कच्चं ठेवले ना, नॉर्मल म्हणजे भात चिटकला पाहिजे त्याला. तर आता मिक्स करून घेणार चांगलं. कोणाला? मम्मीला कुठे भेटतोय मी? खोटं कुठं बोलतोय तेव्हा? खरंच बोलतोय. पोरगी सुद्धा माझ्याकडं बोललाय. येतय म्हणतोय गपचूप बसून काय करायचं आता. राईस झाला बघ. हो झालं काय? किती हो का मित्रांनो मिक्स झालेलं आहे चांगलं. आणि आता सध्या आम्ही खायला बसणार आहे. तर चला आपल्या युट्यूब चॅनल कोणी नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑल करा, म्हणजे आपल्या प्रत्येक व्हिडिओ नोटिफिकेशन. बाय. हा सांग तू.